नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे तुमच्यासाठी। राज्यामध्ये एक बातमी मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे। बातमी अशी आहे मित्रांनो की पीएम किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे। आणि ही बातमी जेव्हापासून सर्व शेतकऱ्यांनी ऐकली तेव्हापासून सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न आहे की हा नमूचा म्हणजे हा पीएमचा 23वा हप्ता मिळणार आहे का आणि मिळणार आहे तर कधी मिळणार आहे। मित्रांनो, या संदर्भात खूप सारे शेतकऱ्यांनी मला डीएम करत आहेत, कमेंट करत आहेत आणि पर्सनली सुद्धा कॉन्टॅक्ट करून विचारत आहेत की हा पीएमचा 23वा हप्ता मिळणार आहे की काय आणि मिळणार आहे तर कधी मिळणार आहे। तर त्या संदर्भात तुम्हाला डिटेल व्हिडिओ हा बनवून घेऊन आलेलो आहे मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की पीएमचा 23वा हप्ता कधी मिळणार आहे आणि जी रक्कम किती काय असणार आहे, कसं काय हा तुमच्या खात्यात जमा होणार, सर्व डिटेल माहिती बघूया। तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्वरित चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण की अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत राहतात। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्त्याबद्दल जाणून घेऊया। 22वा हप्ता आपल्याला जवळपास 1-2 महिने झालेले आहे मित्रांनो मिळून, आणि आता बातमी येत आहे की पीएमचा 23वा हप्ता मिळणार आहे। तर मित्रांनो, या गोष्टीत थोडी सत्यतासुद्धा आहे आणि थोडंसुद्धा नरेटिव्हसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दर 4 महिन्याच्या अंतरावर इन्स्टॉलमेंट जाहीर केले जात असतात। आतापर्यंत या योजनेअंतर्गत 22 हप्ते यशस्वीरित्या टाईम टू टाईम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळाले। टाईम टू टाईम मित्रांनो, या योजनेअंतर्गत हप्ता तुमच्या खात्यामध्ये जाहीर होत असतो। मात्र थोडंसं 21व्या हप्त्याला लेट आपल्याला पाहायला मिळाला होता, मात्र त्याचा टायमिंगसुद्धा कव्हर करून 22वा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात आलेला होता। तर आपण जर 21व्या हप्ता आणि 22व्या हप्त्याचा टाईमलाईन जर पाहिला तर त्यामध्ये थोडासा आपल्याला घोळ पाहायला मिळतो, आणि ज्यामध्ये जर आपण टाईमलाईन जर एक्सचेंज जर पाहिला तर त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मित्रांनो, तर 23वा हप्ता आपल्याला मिळाला पाहिजे। परंतु जे आपण दर्शवतो मित्रांनो ते राज्य म्हणजे केंद्र सरकारच्या ध्यानात आहे की नाही हा एकसुद्धा मोठा प्रश्न आहे। म्हणजे की 21व्या हप्त्याला थोडं लेट मिळालेलं होतं, जवळपास 21वा हप्ता आपल्याला 1 महिना लेट मिळाला होता, 1 ते 1.5 महिना। तर तो टायमिंग आपण या नमूच्या 23व्या हप्त्यामध्ये जोडला तर मित्रांनो आपल्याला 23वा हप्ता लवकर मिळाला पाहिजे। आणि याच अनुषंगानं ही बातमी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे की नमूचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला किचकट वाटत असेल समजायला, तर लक्षात देऊन सांगतो तुम्हाला की नमूचा 21व्या हप्त्याला 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी हा लेट मिळाला होता, आणि 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लेट मिळाला तर पुढचे हप्तेसुद्धा 1 ते 1.5 महिना लेट शेतकऱ्यांना मिळाले। तर तो 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी जर राज्य सरकारनं भरून काढला तर नमूचा 23वा हप्ता लवकर तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे मित्रांनो, अशी बातमी आहे मित्रांनो। तर या गोष्टीत कुठली मित्रांनो आणि ऑफिशियली अजून माहिती आलेली नाही आहे की नमूचा 23वा हप्ता मिळणार आहे की नाही, म्हणजे पीएमचा 23वा हप्ता मिळणार आहे की नाही। नमूचा अजून 9वा हप्ता ज्यामध्ये पेंडिंग आहे त्या संदर्भात व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे। मात्र आपला विषय असा आहे की पीएमचा 23वा हप्ता कधी मिळणार आहे। तर लक्षात ठेवा, राज्यामध्ये जर 4 महिन्याच्या कालावधीमध्ये पाहण्यात आलं तर आपल्याला येत्या मेच्या लास्ट एंडिंगमध्ये त्याचा 23वा हप्ता पाहायला मिळणार आहे। आणि जर मी सांगितलेल्या कन्सेप्टवर जर राज्य सरकार म्हणजे केंद्र सरकारनं जर विचार केला तर आपल्याला म्हणजे जो पीएमचा 23वा हप्ता आहे ना तो लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पाहायला मिळणार आहे। संदर्भाचा ऑफिशियली GR ही तुम्हाला लवकरात पाहायला मिळू शकतं। केंद्र सरकार संदर्भात यामध्ये GR दिला जात असतो। या योजनेअंतर्गत 2000 रुपयाची रक्कम डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफरच्या अंतर्गत तुमच्या खात्यात जाहीर केली जात असते। अशा प्रकारे मित्रांनो सविस्तर माहिती होती। मी सुद्धा सांगायला थोडा किचकटलो, म्हणजे मला सुद्धा सांगायला थोडंसं अवघड गेलं आणि तुम्हाला सुद्धा सांगायला म्हणजे मी समजायला थोडंसं अवघड गेलं असेल। मी पुढचा व्हिडिओ डिटेल मित्रांनो तर लिहून सांगणार आहे तुम्हाला। मला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।